परभणीतील हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलेंडर संकट, काळ्या बाजारात 1650च्या सिलेंडरला 2800 रुपयेला। परभणी इराक, इस्रायल, अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील तेल आणि गॅसच्या किंमतींवर परिणाम होत असल्याने भारतातही पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या दरात वाढ होत आहे। गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या युद्धाचा फटका घरगुती आणि व्यावसायिक वापरावर पडत असून परभणी शहरातील हॉटेल चालकांना गॅस सिलेंडर मिळेना झाल्याने विद्युत भट्ट्यांकडे वळावे लागत आहे। हॉटेल व्यावसायिकांना गेल्या 3-4 दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे। अधिक पैसे मोजूनही सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने व्यवसाय प्रभावित होत आहे। स्थानिक हॉटेल मालक गुरुसिंह चंदेल यांनी दिलेल्या माहितीनुसार 1650 रुपयांचा व्यावसायिक गॅस सिलेंडर आज काळ्या बाजारात 2800 रुपयांना विकला जात असून याबाबत पुरावा आमच्याकडे आहे। या संकटामुळे हॉटेलदार विद्युत भट्ट्या वापरत असून त्यामुळे खर्च वाढला आहे। जिल्हा प्रशासनाने तात्काळ व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलावीत आणि व्यावसायिकांचा उदरनिर्वाह सुरळीत होण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे। गॅस भेटत नाही। सध्या गॅसचा ऑर्डर दिलेला आहे आम्ही। गॅस तरी पण गॅसवाला म्हणत आहे की 2 ते 3 दिवस लागणार आहे। गॅसचे रेट वाढलेले आहे, भाव वाढलेले आहे। 2800 रुपये जवळपास पहिले आम्ही 1650 रुपयाला घेत होतो, आताचा रेट जवळपास 2800 रुपये सांगत आहेत। तरी ते द्यायला 2 ते 3 दिवस अजून उशीर लागत आहे। सध्या म्हणत आहे गाडी आली नाही, गाडी आली तर वितरित झालेला आहे। काही 20% भाग आहे, 20% शासनाने काहीतरी जाहीर केलेलं म्हणून असं सांगत आहेत। व्यावसायिक सिलेंडर फक्त 20% जाहीर केलेला आहे गव्हर्नमेंटने, असं काही म्हणणं आहे त्यांचं।